आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजूभाऊ शेट्टी आपल्यासोबत आहेत। साहेब, आपण आई जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये आलात, आपला दौरा आहे, काय सांगणार जनतेला? 2 शब्द साहेब। आज गेल्या आठवड्यामध्ये जो प्रचंड असा पाऊस पडला, विशेषतः बुलढाणा जिल्ह्याला त्याचा मोठा फटका बसला। अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, पिकाचं नुकसान झालं, पिकामध्ये 3-3, 4-4 फूट पाणी खडं राहिलं आणि त्यात पीक बुडून गेलं, कुजून गेलं। त्या साऱ्याचा पंचनामे तर चालू आहे, परंतु केवळ पंचनामे करून पोट भरत नाही। शेतकऱ्याचं जे प्रचंड नुकसान झालेलं आहे, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलेला आहे। पीक विमा आज जर परिस्थिती बघितली तर 4 ट्रिगर रद्द केल्यामुळं तो बिनकामाचा झालेला आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्याच्या हाताला काही लागणार नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भरीव अशी मदत केली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाला 4, दिवसाला 8 या पद्धतीनं आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि ह्या साऱ्या आत्महत्या ह्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होत आहेत आणि तिथंच मोठा पाऊस पडून अजून नुकसान झालेलं आहे। म्हणजे आगीतून उठून फोपाट्यात अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे आणि त्यामुळं महायुती सरकार बनत असताना महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं 7/12 कोरा करण्याचं, ते आश्वासन त्यांनी तातडीनं पूर्ण करावं आणि शेतकऱ्याचा 7/12 कसल्याही अटी शर्ती न लावता कोरा करावे, तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दिलासा मिळेल। आज जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आपण भेट देणार आहात? ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, पाणी तुंबून राहिलं, त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे आणि आजपासून कालपासूनच मी मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात जिथं जिथं पाऊस पडलेला आहे, नुकसान झालेलं आहे, उद्या मी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, तिथं शेतकऱ्यांना भेटून त्यांना दिलासा देऊन एक नवा लढा उभा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। प्रशासनाला काय आवाहन करणार आपण? प्रशासनाला माझं आव्हान एवढंच राहील की पंचनामे करून फक्त चालणार नाही। पंचनामे तर काटेकोरपणानं बारीक सारीक चुका राहणार नाही, त्याची दक्षता घेऊन केल्या पाहिजेच। पण पंचनामे केल्यानंतर त्याचे लवकरात लवकर ती सर्व माहिती शासनाकडे पाठवून शासनाकडून भरीव अशी मदत जोपर्यंत शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत या संकटातून शेतकरी सावरू शकत नाही। शेतकऱ्यांना काय दिलासा देणार आपण? शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेन की आपल्याला संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही। खरं तर शेतकऱ्याच्या 5वीला संघर्ष पोचलेला आहे। एका बाजूला निसर्गाशी 2 हात करायचं, निसर्गाचा लहरीपणा वाढलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यकर्त्यांचा नादानपणा सुद्धा वाढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये निसर्गाशी 2 हात आपण करतोच, काबाड कष्ट करून त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो, पण राज्यकर्त्यांशी सुद्धा 2 हात केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही। तेव्हा आपल्याला असंच घरात बसून न्याय मिळणार नाही। वेळ प्रसंग पडला तर रस्त्यावर उतरायची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे। आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड जनतेच्या हितासाठी कार्य करतात, त्यांच्याबद्दल काय सांगणार? स्वाभिमानीचं वैशिष्ट्य आहे, घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचं काम स्वाभिमानीचे सगळे कार्यकर्ते करत असतात आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे। कारण हे बिल्ला लावणारे कार्यकर्ते अगदी वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन केशी सांगावर घेऊन लढत असतात, संघर्ष करत असतात, कोर्टात हेलपाटी घालत असतात, पण ते दमत नाहीत, थकत नाहीत, कायम सातत्यानं काम करतात आणि अशा कार्यकर्त्यांचा नेता असल्याचा मला निश्चितच सार्थ अभिमान आहे। धन्यवाद भाऊ, आपण वेळात वेळ काढून KK लाईव्ह सोबत संवाद केला। आपल्या भावी वाटचालीस आमच्या सर्वांच्या वतीनं आपणास कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।